टिफिनसाठी असो किंवा जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी असो किंवा अशीच बनवण्यासाठी भाजी असो, एकदा ह्या पद्धतीने तुम्ही फ्लावरची भाजी बनवा, अशाच बनवत राहाल आणि हीच पद्धत तुम्ही नेहमी कंटिन्यू वापरा। बनवायला इतकी सोपी आणि कमीत कमी वेळ लागणार आहेत, भरपूर टिप्स आहेत, ही भाजी आपण बनवूया। नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। चला तर आपण फ्लावरच्या भाजीला बनवायला सुरुवात करूया। इथे एक फ्लावर गड्डा घेतलेला आहे। आता ही फ्लावर गड्डा आहे ना, आपण वरची पानं आणि जो आपला देठ असतो तो पूर्ण कट करून घ्यायचा आणि जे आपले फ्लावर आहेत ना ते असे कट करून बारीक घ्यायचे। जास्त मोठे ठेवायचे नाहीत, कारण टिफिनसाठी बनवत असाल तर डब्यात छान दिसत नाहीत मोठे, त्याच्यामुळे जास्त बारीकी नाही आणि जास्त मोठे मीडियम आकाराचे हे तुम्ही चिरून घेऊ शकता अशा पद्धतीने। आता ना ही फ्लावरची भाजी जी आहे ना ती भरपूर धुवायची आहे, म्हणजेच की 2 ते 3 वेळा व्यवस्थित, कारण याच्यामध्ये अळे असतात, चिरताना सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यावरती फिरण्याची तर जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे। धुवून झाल्यानंतर आपण ह्याला ना ह्याच्यामध्ये जे अळी वगैरे फिरलेली वगैरे असेल ते नसावं आणि आपल्याला त्याचं काही इन्फेक्शन होऊ नये, त्यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत। ती ट्रिक म्हणजे ती टिप्स म्हणजे की इथे भरपूर असं पाणी घ्यायचं, जितकं तुमचं फ्लावर बुडेल इतकं पाणी घ्यायचं, हळद घालायची, मीठ घालायचे आणि ह्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे फ्लावर ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। एकदम उकळी काढून घ्यायची पाण्याला आणि या गरम पाण्यामध्ये। असं केल्याने काय होतं की ह्याच्यातले जे जंतुनाशक असतात फ्लावरमध्ये बघा तुम्ही भरपूर प्रमाणात अळ्या वगैरे असतात, ते आपण गड्डी बघून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना त्याचं ना आपल्याला इन्फेक्शन वगैरे होत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही फ्लावरची भाजी एकदा घरी नक्की ट्राय करा, याने भाजीला चव सुद्धा छान येते, अगदी व्यवस्थित आणि चवीला सुद्धा छान लागते। टिफिनसाठी की म्हणा किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही भाजीचा वापर करू शकता। आता इथे एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, ह्याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। आता ही जास्त प्रमाणाची पेस्ट आहे ना ती इथे ह्याच भाजीला फक्त वापरणार नाहीत, आणखी भाज्याशींना वापरणार आहे। तुम्ही तर जास्त तुम्हाला वाटत असेल इतकी जास्त प्रमाणात, पण एकदाच करून घेतलेले आहे, नंतर सुद्धा भाजीला होईल म्हणून एक असं दोन्ही काम। तर आता बघा इकडे आपण हा फ्लावर गाळून घेतलेला आहे, पाणी नितळण्यासाठी ठेवलेला आहे। इथे 2 चमचे लाल तिखट, हळद, जिरा पावडर असं आणि जो तुमच्याकडे गरम मसाला वगैरे असतो तो तुम्ही ते यूज करायचा आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, जो आपण वाटण केलं होतं ते वाटण घेतलेलं आहे, अशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून, थोडंसं पाणी घालायचं, हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे। बघा चमच्याच्या किंवा हाताच्या साहाय्याने सुद्धा हे करू शकता, जेणेकरून याच्या गुठळ्या वगैरे होणारच नाहीत, पण तुम्ही काळजी घ्यायची आहे असं सांगायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जे ना आपल्याला जो आपण फ्लावर पाणी नितळण्यासाठी ठेवला होता तो घालायचा। आता ह्याला मसाला असा लावायचा की प्रत्येक एक फोडीला हा मसाला लागला पाहिजे, या पद्धतीने चोळून असा हा मसाला आपल्याला भाजीला लावून घ्यायचा आहे। बघू शकता हे आज जसं व्हिडिओमध्ये दिसतं किंवा दाखवतं त्याप्रमाणे तुम्ही हे भाजीला मसाला लावून घ्यायचा आहे। याने काय होईल की भाजीला व्यवस्थित मसाला लागला का ना प्रत्येक एक फोड चवीला खूप भन्नाट अशी लागेल। मस्त आपण परतवून नाही घ्यायचं, हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं। तुम्हाला हाताने जर तिखट वगैरे लागत असेल, कुणाला सहन होत नसेल, तर तुम्ही चमच्याच्या किंवा साह्याने तुम्ही हे करू शकता, उलथाण्याच्या वगैरे साह्याने। आता इथे तुमची जितकी भाजी आहे ना त्याप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तर इथे तेल घेतलेलं आहे 2 चमचे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत फोडणीला। इथे अजिबात दुसरा काहीच इथे करण्याची गरज नाही। बघा ही भाजी एकदम झटपट अशी बनते। जिथे फोडणी घालायची आणि व्यवस्थित आपण जो मसाला लावून घेतलेला आहे ना तो फ्लावर आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। एकदा तुम्ही या पद्धतीने बनवलं ना तर परत दुसऱ्या पद्धत वापरणारच नाहीत। तर तुम्हाला हा कांदा आहे ना आणि टोमॅटो वरतून घालायचा आहे। तुम्हाला जर कांदा असं वाटत असेल की वरतून नाही घालायचा तर तुम्ही तेलात सुद्धा कांदा टाकू शकता, पण जेव्हा आपला हा फ्लावर आणि तो शिजतो ना त्याप्रमाणे हा कांदा सुद्धा आणि टोमॅटो सुद्धा आपलं शिजतं, वेगळे प्रमाणात शिजवायची अजिबात गरज नाही आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेलात सुद्धा परतवून घेऊ शकता किंवा सकाळी जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही वरतून सुद्धा टाकू शकता। तर बघा अशा पद्धतीने भाजीचे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असं, खूप छान होते ही भाजी। तुम्ही फ्लावर वगैरे पाण्यात भिजत घालून रात्री जरी केला ना तुम्ही किंवा असं मीठ मसाला लावून जरी ठेवलं ना तरी काही हरकत नाही, सकाळी फक्त परतवून घ्यायचं। मस्त अशी वरून कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित अशी। बघू शकता तुम्ही किती छान अशी ही भाजी आपली तयार आहे व्यवस्थित अशी। मीठ सुद्धा बघा आता इथे व्यवस्थित अशी आपली ही भाजी तयार आहे।
तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही भाजी टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. तर बनवू शकता. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, मुलंसुद्धा आवडीने खातील. अशी आपली ही चविष्ट चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर संपूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तर बघा, तुमच्या घरात कोणाला फ्लावरची भाजी आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय.